नमस्कार जय बाळा मित्रांनो. आज 23 फेब्रुवारी आहे. तर आपण 24 फेब्रुवारी उद्या सोमवार आपण GBP आणि युरोमध्ये कशा प्रकारे काम करू शकतो बघायचं आहे. मुळात या दोन पेअरमध्ये मी फक्त काम करतो आणि गोल्डमध्ये सध्या थोडंसं मी काही दिवस थांबायचं ठरवले, कारण की मार्केट लाईफ टाईम हायला आहे आणि थोडेसे त्याचे स्टॉप तयार होऊन देत असं मला वाटते की मार्केटचे सप्लाय झोन डिमांड झोन हे तयार होऊन देत. हे तयार झाल्यानंतर आपल्याला नेमकं कुठल्या स्टेशनवरती थांबलं पाहिजे हे लक्षात येईल. मला तर त्यावेळी लक्षात येतं जे लाईव्ह मार्केटमध्ये आता थोडंसं वर्सटाईल आहे मार्केट. जे मोठे प्लेयर आहेत ते म्हणजे लहान प्लेयरांना मोठा मासा बारक्या मासाला मोठ्या प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं ती चाल पण आहे, जी कॅन्डलची व्हॅल्यूम आहे ती मोठी आहे, त्यामुळं जास्त पिप्सचा एल लागायला लागला आहे. त्यामुळे थोडं थांबलेलं बरं. बाकीकडे GBP आणि युरोमध्ये खूप छान प्रकारे प्रायजेक्शन काम करायला लागले आणि मार्केट वर्क होते. तर उद्या काय प्रकारे काम होईल त्याचा आपण थोडासा ॲनालिसिस करू. आणि मेजा आधी पण सांगितलं की तुम्हाला फॉलो करत असाल तर माझी ट्रेडिंग स्टाईल कशी आहे, मी ऑलरेडी ट्रेड प्लॅन करत असतो. मला कुठं एल द्यायचं आहे, कुठं थांबायचं आहे, कुठं ट्रेड घ्यायचं आहे हे फिक्स असते. आणि तुम्हाला सांगतो की बरेच जणांचा असा मेसेज होते की सर आम्हाला हे होतं भीती वाटते ट्रेडिंगमध्ये आम्हाला सर. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न होतो की सर भीती वाटते आम्हाला ट्रेड घेतल्यानंतर तो होल्ड करताना भीती वाटते, म्हणजे लॉस व्हायला एक भीती वाटते. तर ट्रेड कट करावा का, थोडं प्रॉफिट आलं तर आम्ही कट करतो आहे आणि एसएलला अगदी एसएलपर्यंत थांबतो आहे. ह्याला एक उत्तर सिम्पल आहे बघा. एक तर तुमचे आता प्रत्येक स्टाईल वेगळी असू शकते, ह्यामध्ये कोण चुकीचं नसते. पण मी जे करतो आहे माझे ट्रेड प्लॅन आहेत. मी एकदा ठरवणार, उदाहरण तुम्हाला देतो. मी जर एकदा ठरवलं की मी इथं असा माझा ही पोझिशन लावतो, लॉंग पोझिशन मी इथं लावली आणि मी ठरवलं की मी इथं एसएल देणार आहे बाबा, 112 पॉईंटचा माझा एसएल आहे, टार्गेट मी 200 पॉईंटचं घेणार आहे. किमान 1:1.5चा तरी किमान रेशो घ्यायला सुरुवात करा, त्यानंतर हळूहळू तो वाढेल. हिथं आलं की एसएल द्यायचाच. मग एसएलची अपेक्षा, होप, आशा, निराशा ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या. माझ्या डोक्यात फिक्स आहे की मी आज एवढा लॉस बेअर करू शकतो आहे. माझा अकाउंट साईज किती आहे, त्याला किती आपण घेऊ शकतो आहे स्टॉप लॉस, त्या पद्धतीनं लॉट साईज ठेवा. सुरुवातीला जरा भीती वाटते तर कमी लॉट साईजवर काम करायचं, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल तसे होते. आणि लक्षात ठेवा जी तुमची स्ट्रॅटेजी सिम्पल कितीही असू दे, माझी तर खूप सिम्पल आहे, तेवढी सिम्पल जितकी सिम्पल असू दे, फक्त त्यावर विश्वास बाहेर ठेवायचा. स्ट्रॅटेजीवरती विश्वास म्हणजे स्वतःवरती विश्वास. कुणाचंही ऐकून ट्रेड क्लोज करायचा नाही एकदा घेतल्यानंतर. आणि सगळ्यात मोठे अनेक चूक होते म्हणजे मी बघतोय ते सुरुवातीला की उड्या मारतात माणसं. उड्या म्हणजे काय, एकदा बायला बसलं ना थोडंसं लॉस दिसायल्यानंतर पोझिशन क्लोज करायचे आणि सेलला बसायचं. सेलला बसलं असलं की थोडासा लॉस दिसायला लागला नाही वाटते मार्केट वर जाणार आहे, मग परत बायला बसायचं. म्हणजे एकाच ट्रेडमध्ये 5-10 मिनिटाच्या तुम्ही 3-4 उड्या मारताय, म्हणजे माहीतच नाही मार्केट काय करणार आहे. तर एकच पोझिशन घ्यायची, तिथं एसएल जायला तर टेक प्रॉफिट येईल. आणि दिवसात 2 ते 3 ट्रेड बी खूप झाले, पण एक 2 ते 3 ओके तेवढे केलं की बास करायचं. बघा एक 5-6 दिवस होईल लॉस, पण त्यानंतर तुम्हाला तर तुमची स्ट्रॅटेजीवर तुमची प्रॅक्टिस चांगली झाली तर आपल्याला चांगला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. ठीक आहे. तर उद्या काय होईल, तर सर्वात आधी मी फॉरेस्ट फॅक्टरी बघितलेलं आहे, जी बघायचं असतं. मला उद्या कुठली हाय इम्पॅक्टची न्यूज दिसत नाही आहे. फक्त युरोमध्ये थोड्याशा मध्यम इम्पॅक्टच्या म्हणजे येलो पॉकेटच्या न्यूज आहेत, थोडे 2-2.5 अशा टाईमला, त्यावेळी थोडीशी काळजी फक्त घेतली पाहिजे. तर जर तुम्ही टेलिग्रामला एक माझ्या मी व्हिडिओ टाकला होता स्पेशल त्यांच्यासाठी, त्यामध्ये मी हे डिस्कस केलं होतं GBPचा. तुम्ही बघू शकता की हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स मार्केट एकतर खाली किंवा वर चांगल्या प्रकारे ब्रेक करणार आणि परत रिटेस्ट करायला येऊन वरती ह्या लेवल एक टेस्ट करेल. बघू शकता की ॲज इट इज झालेला आहे. त्यावेळी हा मार्केटनं वरती ब्रेक केला, वरच्या ह्या लेवलला एक्झॅक्टली आपल्या टेस्ट करून परत मार्केट खाली आलं. आणि ह्या लेवलला आपण काल ट्रेड दिला म्हणजे प्लॅन केला होता. तर 1 सेकंद, ह्या लेवलला आपण ट्रेड काम प्लॅन केला होता इथे. आणि बघू शकता की एक्झॅक्टली त्या लेवलला मार्केटने ते पिनबार टाईप मार्केट केलं. लेवलच्या वर पिनबार झाल्यानंतर तिथं एंट्री आपण घेऊ शकतो आणि आपल्याला वरच्या इमेपर्यंत रॅली दिली. अनेक प्रश्न येतो की कुठंपर्यंत प्रॉफिट बुकिंग करावं किंवा एक्झॅक्ट एंट्री घेतल्यानंतर एक्झिट कसं करावं मार्केटमध्ये. एसएलचा तर विषय क्लिअर झाला. एक्झिट घेत असताना ठरवायचं म्हणून 1:2 1:3 हे असलं ठरवायचं नाही बरं का. कारण मार्केट तुम्ही तिथं घेतलं, मार्केट आपलं गुलाम नाही, आपण मार्केटचं गुलाम आहे. मार्केट का तुम्ही 1:2 द्यायचं म्हणून 2 पर्यंत जाणार नाही किंवा 3 पर्यंत जाणार नाही. लॉजिकली मी सारखं म्हणतोय की लॉजिकली एसएल कुठं लागतोय, लॉजिकली टेक प्रॉफिट कुठं लागते ते बघा. आता मी काय करत असतो हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर ते पटलं तर तुम्ही अवलंबा किंवा तुम्ही तुमची स्टाईल डेव्हलप करा. मी काय करतो, जिथं समजा माझी एंट्री इथं आहे, आता ही धरून चला मग एंट्री. 1 मिनटं मी तर हे करतो, तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो. आता माझी इथं एंट्री आहे, हां माझी इथं इथं एंट्री माझी इथं आहे समजून चला. आता मला टेक प्रॉफिट कुठे घ्यायचं आहे, तर मला टेक प्रॉफिट एक तर मी त्याच्यानंतरचा जवळचा असणारा स्विंग बेस तयार केला मार्केटनं मागचा, किंवा EMA मी EMA क्रॉस 250 ह्या आहे ना ती वापरत असतो. ह्याच्यावर कुठला ट्रेड मी प्लेस करत नाही, कन्फर्मेशनसाठी माझा तो टूल आहे. तर इथं बघा, इथनं मार्केटवर गेल्यानंतर बघा एक्झॅक्टली ह्या EMAला टेस्ट झालं ना, मी तुम्ही माझं प्रॉफिट बुकिंग करणार. ही माझं पहिलं टार्गेट असेल. टार्गेट 1-2 टार्गेट तर असेल, हे माझं पहिलं टार्गेट असेल. आणि मला जर आज चांगलं प्रॉफिट असेल, मी रिस्क घेऊ शकतो, तर मी ते होल्ड करणार.
आणि त्यानंतर दुसरं माझं टार्गेट असेल ते म्हणजे हा मार्केटचा स्विंग, इथं स्विंग दिसते का मार्केटचा मागचा, इथंपर्यंत असणार. तुम्ही अशा प्रकारे करू शकता. किंवा कधी कधी काय होणार माहिती आहे का, स्विंग पहिला खाली झाला असणार असा आणि त्याच्यावरती EMA असणार. मग आपण काय करायचं तर स्विंगचा पहिला टार्गेट घ्यायचं, पहिलं टार्गेट, आणि नंतर EMAच. तुम्ही बघू शकता की बऱ्याच वेळा तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होईल. जर तुम्हाला टार्गेट अचीव करताना अडचणीत असेल तर ही एक मेथड वापरून बघा, मदत होईल. समजा आता इथं स्विंग नसता आणि EMA पण इथं कुठं वर असते, ही चला इथं EMA वर असते, तर मी कुठं बुक केलं असतं सांगा. मग मी इथं बुक केलं असतं. का माहिती आहे का, इथे एक चांगला बेस झालेला दिसतोय मला, चांगला बेस झालेला दिसतोय आणि मार्केट इथनं परत रिव्हर्सल जाण्याची शक्यता आहे. मी पहिलं टार्गेट इथं बुक केलं असतं. ठीक आहे, आता हे तुम्हाला बेसिक कळलं. आता काय करायचं आहे माहिती आहे का, आता आपण उद्या काय होणार आहे मार्केटमध्ये ह्याचा अभ्यास करायचा आहे. तर ऑलरेडी ह्या जे तुम्हाला लाईन दिसत आहेत, तर चार्ट नेहमी क्लिअर असावा, चार्टमध्ये जास्त कचरा नसावा, हे तितकंच खरं आहे. पण मी बऱ्याच 2-3 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसनं ह्या लाल, पिवळ्या, निळ्या ह्या ज्या लाईन आहेत ह्या प्रत्येकाला काय तर रंगीत संगीत दिसेल, पण माझ्यासाठी त्याला काहीतरी वेगळा अर्थ आहे, माझ्यासाठी ते स्पेशल आहे. ते मला कुठल्या लेवलला काय करायचं मला कळतं, त्यामुळे त्यावर दुर्लक्ष करा. फक्त मी काय सांगतो बघा, तर आपण जे काल प्रेडिक्शन केलं होतं की ह्या लेवलपासून मार्केट पाऊन्स करेल आणि इथं आपला एक ट्रेड होता, तो आपला व्यवस्थित आपल्या इथं मार्केटने आपल्याला आपलं टार्गेट फर्स्ट अचीव करून दिलेलं आहे. उद्या काय होईल 24 तारखेला हे जर बघायचं असेल तर बघू शकता की मार्केटनं पहिला चाल किती केली. दिवसाची सुरुवात आपण जसं फॉरेस्ट पॅटर्न बघून करतोय तसं मी बघतो की मार्केटनं काल चाल किती केली. तर मला दिसते की मार्केटनं काल चाल केली जवळजवळ 530 पॉईंट. ठीक आहे, म्हणजे एक ॲव्हरेज चाल 530 पॉईंट मार्केट करतं 600 ते 800च्या लेवलपर्यंत, 530 ओके केलेली आहे. आता उद्या सोमवार आहे, तर समजा मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिली, थोडासा गॅप अप गॅप डाऊन आपण समजून चालू. तर आता मार्केटमध्ये पहिल्यांदा बघायचं आहे की चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा कुठलेही एखादे इंडिकेटर्स, हे माझा वैयक्तिक अनुभव आहे की ते सेकंड टाईमला वर्क होतं. मार्केटमध्ये सगळ्यात पहिला काय वर्क होतं माहिती आहे का, सेलर आणि बायरचं एसेल हंटिंग, किंवा जे मोठे प्लेयर आहेत ते बारक्या प्लेयरना खाणार, बारके प्लेयर आपला प्रॉफिट काढायचा प्रयत्न करा छोटा मोठा. त्यामुळे एसेल हंटिंग, मार्केट एकमेकाचं झिरो सम गेम आहे ना, कोण तर कमवते कोण तर घालवते. मग कुणाचे एसेल कुठं घावतील, कुणाचे एसेल कुठं संपतील, कुठून मार्केटला प्रॉफिट बुकिंग होईल, ह्या गोष्टीच मार्केटमध्ये काम करतात. ते पहिल्यांदा काम करतात, प्रायोरिटी त्याला आहे. मार्केटमध्ये सगळेच वर्क होत असते, कुठलं 100% चुकीचं नाही. अगदी छापाकाटा केला तरी मार्केटमध्ये तुम्ही 10 वेळा छापाकाटा केला तरी 5 वेळा बरोबर येणार, 2-3 वेळा बरोबर येणार. पण सगळ्यात आधी प्रायोरिटी काय असेल तर मार्केटमध्ये एसेल हंटिंग हाच, किंवा आपण त्याला ट्रॅप ट्रेडिंग म्हणू, किंवा मोठे प्लेयर कुठंपर्यंत खाणार आहेत हे कळणं गरजेचं आहे. हे कधी कळते, तुम्ही सतत चार्ट बघितल्यानंतर. त्यामुळे ते पहिला बघा, त्यानंतर जी तुमची काय वेगळी स्टाईल असेल चार्ट पॅटर्न काम करायची किंवा कॅन्डलस्टिक काम करायची, हे सेकंड प्रायोरिटी त्याला द्यावी असं मला वाटते. तर आता मार्केटमध्ये तर काय होऊ शकते, पहिला मार्केटची जर चाल बघितली कालची शुक्रवारची, तर आपल्याला काय लक्षात येते, तुम्ही बघू शकता की हा GBPचा चार्ट आहे आणि इथं येणे एक असा बॉक्स तयार केलेला आहे साधारण. मी असं बघतोय चार्ट करत, असा बॉक्स तयार केला आहे. ठीक आहे, ओके, बॉक्स तयार केला, नंतर या बॉक्सला ब्रेक दिला त्यानं, म्हणजे इथं जे सेलर बसलेले आणि इथं बाहेर बसलेले दोघात लढाई चालू होती की चला कोण जिंकते बघूया, मी जिंकतो का तू जिंकते. शेवटी सेलरांनी डाऊन जिंकला, बाहेरांचा बल्ल्या उठला आणि बल्ल्या उठल्यानंतर परत टेस्ट करायला गेला, मार्केट खाली 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 येत गेलं थोडंसं परत, आणि तुम्ही बघू शकता की ह्याच लेवलपर्यंत मार्केट आले, ह्याच्यावर जायनं झाले. आणि सेलरना माहिती आहे जर ह्याच्यावर जर मार्केट आलं तर हे आपल्याला खाणार, मग आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे हिने तर ताकद लावली आणि इथून ताकदला मार्केटला पुश केलं आणि एक्झॅक्ट आपल्या लेवलपासून मार्केट परत इथं बाउन्स करून इथं मार्केट स्टॉप झालं. मग मला काय कळलं मार्केटमध्ये, मला हे कळलं की मार्केटमध्ये जर फक्त कालच्या दिवसाचा विचार केला मी, तर इथं एक स्ट्रॉंग बायर आता सध्या आहेत. ठीक आहे, आणि मार्केटमध्ये ह्या लेवलला एक सेलर चांगले आहेत आणि ह्या लेवलला एक सेलर चांगले आहेत. ओके, आता मार्केटला जर बायरचे जर एसेल खायचे असतील तर मार्केट गॅप अप होऊन दे, गॅप डाऊन होऊन दे किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन दे, तर मार्केटनं ही लेवल तोडली तर मार्केट इथं असं ह्यांचे एसेल खायला खाली जाणार. ह्यांचे एसेल कुठंपर्यंत खाणार, बायरचे, तर बायरचे एसेल मार्केट कुठंपर्यंत खाणार, तर बघू शकता बायरचे एसेल खाणार ह्या लेवलपर्यंत 1.26,050 धरून चाला. आणि ह्या लेवलपासून मार्केट, मला खूप कॉन्फिडन्स आहे किंवा खूप मला खात्री वाटते मार्केटमध्ये 100% काय नसतं, पण स्वतःच्या स्ट्रॅटेजीवरती विश्वास 100% पाहिजे. इतक्यासाठी माझा ह्याच्यावरती खूप विश्वास आहे की मार्केट ह्या लेवलपासून बाउन्स करण्याची दाट शक्यता आहे. आणि उद्यासाठी माझे हे 2 ट्रेडर्स प्लॅन असतील. जर मार्केट खूपच गॅप डाऊन झालं, डायरेक्टच ह्या लेवलजवळ गॅप डाऊन झालं मार्केट उद्या ह्या लेवलजवळ, तर मग माझे थोडेसे ट्रेड बदलतील, ते मी 10 वाजता तुम्हाला पोस्ट करीन. पण जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिली तर ही लेवल खूप छान काम करेल आणि ही लेवल, तर लक्षात ठेवा. तर ह्या 2 लेवलवरती मी आत्ताच म्हणजे पोझिशन आखण्यात काहीच हरकत नाही आहे, तर धरून चाला. हे बघा, इथे एक माझे लेवल काम करेल. जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं तर खूप गॅप डाऊन दिला तर मार्केटला हे बघा इथे 100 पॉईंटच्या आसपास एसेल लागेल आणि टार्गेट ह्याचं आपल्याला जवळजवळ 200 पॉईंटचं मिळून जाईल, काय अडचण नाही आहे. आणि हा माझा सेकंड ट्रेड असेल बस. GBPमध्ये माझे एवढे 2 ट्रेड प्लॅन असतील आणि मार्केटनं जर या वरच्या रेड लाईनचा एसेल खाल्ला ना, तर ह्या लेवलवरून मार्केट बाउन्स झालंच पाहिजे ॲज अ प्राइज ॲक्शन. कारण की इथं आल्यानंतर जे सेलर आहेत ती एवढं मोठं प्रॉफिट घेऊन घरला, म्हणजे इथं ब्रुक केलं पाहिजे.
इथं बुक करणार ते, कारण की एवढे परत रँडमली देखील सेलर घुसले असणार आहेत ना. इथं फक्त काय आहे, गेम काय समजून घ्या, इथं फक्त आता मार्केट खाली 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 यायला लागलं, कुठून तरी प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. मग ते कुठून करणार, त्या लेवल आपल्याला मेजर रोल माहीत पाहिजे. मला वाटतं इथून करणार किंवा इथून करणार. समजा इथून नाही केलं, इथं एस एल गेला आपला, इथून केलंच पाहिजे का, कारण ह्याच्यामध्ये फक्त मोठे प्लेयर आलेले नाहीत, ते बारके प्लेअरसुद्धा हौशे गवशियात घुसलेत. चला 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 खाली पडाले, गाडी सुटली आणि मग मामाच्या गावाला जाऊया. मग हे तर असं आलं ना, तर हे जे रँडमली बसलेत ह्यांना उडवायला मार्केट, कारण कसं होतं, जे हुशार प्लेयर आहेत ते सेलिंगला इथनं बसणार ह्यांची एस एल खायला, आणि जर हुशार आहेत ते इथं बसणार, म्हणजे जे मोठे प्लेयर आहेत ते. आणि हिथं आलं ना, आत्ता कळते बऱ्याच जणांना की मार्केट खाली पडायला वाटतं, चला मग घुशा, मग ते शिकार होणार. मग इथून मार्केट ह्या सगळ्यांना खाण्यासाठी वर जाणार, प्रॉफिट बुकिंग होणार. आणि ह्यांचं प्रॉफिट बुकिंग कुठंपर्यंत होणार, तर मला वाटतं ही जी लेवल आहे ना खूप मेजर आहे, इथंपर्यंत प्रॉफिट बुकिंग होऊन मार्केट पुन्हा खाली येऊ शकते. ठीक आहे, तर ह्या 2 लेवल मस्त असतील, फक्त मार्केटने खूप मोठा गॅपडाऊन देऊ नये. फ्लॅट ओपनिंग झालं तरी चांगलं काम करेल. आता नेक्स्ट, मार्केट एक तर वर जाणार किंवा खाली जाणार किंवा कन्सोलिडेशन होणार. कन्सोलिडेशन झालं तर आपली कुठलीच वर्क होणार नाही. आता आपण फक्त सेकंड सिनॅरिओ बघूया. मार्केटमध्ये बायर कुठे आहेत तुम्हाला कळलेलं आहे, इथं आहेत, आणि ह्यांचा एस एल मार्केट असं खाणार आहे. सेलर कुठे आहेत, मार्केटमध्ये चांगले सेलर येत आहेत आणि चांगले सेलर येत आहेत. मार्केटनं जर इथनं ह्या बायर स्ट्रॉंग असतील, मार्केटनं वर पंप करायला सुरुवात केली, तर तुम्हाला एक चार्ट पॅटर्न सांगतो बरं का, मी ज्याच्यावरती डिस्कस केलं याच्या आधी. तुम्हाला आता हे असं दिसते की नाही, हे जर असंच होत आहे ना, शिस्तीत असं होत गेलं ना, असं 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 हे तुला, हा जर हाफ राऊंड झाला ना, हाफ राऊंड हा चांगला वर्क होतो बरं का, म्हणजे मोस्ट ऑफ टाईम हा चांगला वर्क होतो. तो मार्केट इथून एक तुम्हाला चांगला बाउन्स बॅक दिसायला मिळेल इथं चांगला बरं का. हे चांगलं एक ऑब्झर्वेशनसाठी किंवा एज्युकेशनसाठी हे एक चार्ट पॅटर्न किंवा हा एक प्रकार जरा तुमच्या नजरेखाली घाला. हे मार्केटच्या असं होतं की नाही, असं खूप छान वर्क होते राऊंड असं होत गेला तर. फक्त इतकीच काळजी काय की खूप छोटा नसावा, नाही तर असं झालंय आणि होते का बघा, नाही तर चांगलं आता हे मोठं व्हायला लागले बघा. हे जर असं मोठं झालं ना, एक चांगलं वर्क होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हा एक मॅटर मला सांगायचा होता. तर इथं सेलर आहेत, तिथं सेलर आहेत. आता ह्या सेलर जे आहेत ना, ह्यांचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत तुम्ही बघून चला. तुम्ही इथं बसलाय, तुम्ही कुठंपर्यंत स्टॉप लॉस देणार, तुम्ही इथंपर्यंत देणार, ह्याच्यावर देणार नाही तुम्ही, कारण तुमची तर मग ते गणित चुकलं रिस्क मॅनेजमेंटचं. मोठे प्लेयर इथंपर्यंतच देणार. मग मार्केट जर इथं आलं ना, हे बायर खूप स्ट्रॉंग होणार. मग बायर स्ट्रॉंग होणार आणि हे म्हणणार बाबा वाचलोय, आधी इथं तुटला असतं मी मेलो असतो, वाचलोय, आता इथं पण प्रॉफिट बुकिंग करूया, कारण इथं सेलर चांगले बसलेत, हे मार्केटला खाली ढकलू शकतात, आपण आपल्या घरालाच गेलेलं चांगलं. त्यामुळं आणि हे सेलर आहेत म्हणा बास, ह्याच्यावर गेलं तर मी मरीनच, त्यामुळे इथून प्रॉफिट बुकिंग घेणार. इथं सेलरचे एस एल सपणार, मार्केटला वर जाण्यात काही पॉईंट नाही. इथून मार्केट आपल्याला डाऊन साईडला जाताना दिसेल, आणि प्लस त्याला जर ह्या राऊंड साईडच्या एक चार्ट पॅटर्नची जर जोड मिळाली तर ते कन्फर्मेशन आपलं वाढू शकते. तर इथे माझा ट्रेड असेल पहिला. आणि दुसरा ट्रेड, हे जे सेलर आहेत ना, हे मार्केटला इथूनच ढकलायचा प्रयत्न करणार. एकदा हे ब्रेक केलं तर ह्यांचे एस एल सुद्धा जाणार आणि ह्यांचे एस एल इथं उडणार. त्यामुळं हा माझा सेकंड ट्रेड इथं असेल. तर मी त्याच्या पोझिशन आपण ठेवतो आत्ताच, म्हणजे आपल्याला बघायला बरं पडेल. मी युरोचं सुद्धा ॲक्च्युली तर सांगणार होतो तुम्हाला कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करायचा आहे, पण मग व्हिडिओ मोठा होते आणि मग ते काय मग बघण्यात मग मजा येत नाही. त्यामुळे फक्त GBPचं सांगून मी थांबतो आज. तर ह्याचा एस एल आपण एक लावू 100 पॉईंटचा, 90 पॉईंटचा लावू, आणि वर लगेच आपल्याला दुसरा ट्रेड सापडेल जर हे फेल गेलं तर. ठीक आहे, हा एक असेल. आणि दुसरा ट्रेड माझा आजचा लास्ट इथं वर असेल. आणि सांगितल्याप्रमाणे सोमवारी काय जास्त हाय व्हॉलेटाईल न्यूज नाही आहेत, त्यामुळे इथून मार्केट ह्या झोनमध्ये मार्केट फिरण्याची शक्यता आहे. चुकून मागून काय कुठली मोठी न्यूज आली, कुणी ट्रम्पनं किंवा कुणी काय तो तोंड उघडलं आणि एक मोठं हाय व्हॉलेटाईल मार्केट झालं, तरी ह्या जे रेड लाईन आहेत ना, हे इथं वर एवढं येणार नाही वर, पण आलं तर सोडू नका बरं का, ते तिथून बाउन्स बॅक झालाच पाहिजे. आणि इथं आपल्याला ऑलरेडी आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण GBPमध्ये काम करू शकतो. ॲक्च्युली युरोमध्ये पण आहेत प्लॅन माझे, पण युरो मोठा होऊ नये ह्यासाठी इथंच थांबतो. मला वाटलं की थोडंफार एक मी काय व्ह्यूनं बघतोय यातून कळलं असेल. उद्या बघूया ज्या लेवल आपण आखल्यात. ट्रेड माझे प्लॅन असतात आधीच, लाईव्ह मार्केटमध्ये मला ट्रेड घेता येत नाही, ही माझी स्टाईल आहे. तर तुम्ही देखील प्लॅन करा. पहिला स्टेजला मार्केटचा सायकोलॉजी समजून घ्यायचा प्रयत्न करा की चार्ट कसा काम करतोय, स्टॉप लॉस कुठं असतील, प्रॉफिट बुकिंग कुठं होईल, रिटेलर कुठं गणणार आहेत, कुठं बसणार आहेत, आणि मोठे प्लेयर कुठून प्रॉफिट बुकिंग करणार आहेत, हे समजून घ्या. त्यानंतर कॅन्डलस्टिक आणि चार्ट पॅटर्न ह्या गोष्टीचा त्याला आधार घ्या, किंवा फक्त जर त्यावर काम करत असाल तर जास्त कन्फर्मेशन घ्यायचा प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद, थँक्यू. तुमचा खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे, असा सपोर्ट करा. फिबोनाचीवरती एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे मी, खूप छान व्हिडिओ आहे तो. तुम्हाला फिबोनाची टूल कसं वापरायचं त्यातून डिटेल करून जाईल. तर सपोर्ट करा. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.